की बियाण्याच्या संदर्भामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये मी विषय उचलला होता की बोगस बियाणं जे मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये चोरट्या मार्गाने येते, ते B3 असेल किंवा सोयाबीनचं अन्य बियाणं असेल, या संदर्भामध्ये वरुण सिडनी या ठिकाणी जे बियाणं विकलं होतं त्या संदर्भामध्ये अधिवेशनामध्ये विषय लावल्यानंतर त्या ठिकाणी मला कृषी मंत्र्यांनी आश्वासित केलं होतं की या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये मीटिंग लावण्यात येईल आणि त्या पद्धतीने मीटिंगसुद्धा लागली आणि त्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलं की या बियाण्याच्या संदर्भामध्ये एक SOP बनवण्यात येईल आणि ती SOP तंतोतंत या ठिकाणी महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पाळण्यात येईल। त्या पद्धतीने आता 3 दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये मीटिंग झाली, उच्चस्तरीय मीटिंग झाली। त्या मीटिंगला कॅबिनेट कृषी मंत्री, राज्यमंत्री, कमिशनर हे सगळे होते आणि त्या याच्यामध्ये SOP ठरवण्यात आली की बियाणं हे जून महिन्याच्या अगोदरच मेमध्ये ट्रेसिंग व्हायला पाहिजे। मेमध्ये ट्रेसिंग झाल्यानंतर त्याचं जर्मिनेशन चेक करायला पाहिजे। जर्मिनेशन चेक झाल्यानंतर ते ॲपवर टाकायला पाहिजे की कुठल्या बियाण्याचं किती जर्मिनेशन आहे आणि ते सार्वजनिक करायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्या ॲपवर पाहता येईल की कुठल्या बियाण्याचं किती जर्मिनेशन आहे आणि कुठलं बियाणं आपण घ्यायला पाहिजे आणि जमिनीत टाकायला पाहिजे या पद्धतीने। आणि त्यानंतर परत एक SOP मध्ये मी ॲड करायला लावलं की जर का अशा पद्धतीने बियाणं या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये येत असेल तर त्या ठिकाणी या बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये अजामीनपात्र गुन्हा या ठिकाणी बियाण्यांच्या कायद्याच्या संदर्भात 1966चा बियाणे कायदा जो आहे तो मोडीत काढा आणि नवीन बियाण्याचे कायदे तयार करून या ठिकाणी ते इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे या दृष्टीने मी त्या ठिकाणी सर्व सूचना मांडल्या आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना फक्त बियाणंच नाही तर बियाण्या पेरायसाठी जो खर्च आला, मजुरीचा खर्च आणि दुबार पेरणीचा खर्च हा सुद्धा त्यांना देण्यात यावं आणि जे बियाणे कंपनी आहे त्यांच्या डायरेक्टरवर गुन्हे दाखल करण्यात यावे या संदर्भामध्ये SOP बनवण्याच्या संदर्भात आम्ही सूचना केल्या।